सकाळची न्याहारी किंवा ब्रेकफास्ट हे आपल्या संपूर्ण दिवसाच्या आहारातलं पहिलं मील असतं आणि जसं नाव दिलेलं आहे ब्रेकफास्ट म्हणजे संपूर्ण रात्रीचा उपास ज्याने आपण मोडतो एक प्रकारे तो ब्रेकफास्ट असतो आणि त्याचं महत्त्व आपल्या आहारात अनन्यसाधारण आहे. म्हणजे तुमचं गोल काहीही असेल, वेट लॉस असेल, वेट गेन असेल, छान नुसतं हेल्दी राहण्यासाठी असेल तरीसुद्धा ब्रेकफास्ट इज मस्ट. आणि म्हणूनच हेल्दी ब्रेकफास्ट कसा प्लॅन करायचा याविषयीच्या टिप्स आज मी तुम्हाला देणार आहे. नमस्कार मंडळी, मी न्यूट्रिशनिस्ट अनुजा आणि द ग्रीन पंच आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आपल्या चॅनलवर तुम्ही आत्तापर्यंत वेगवेगळ्या डाएटच्या टिप्स, रेसिपीज बघत आलेल्या आहात. तेव्हा तुम्हाला जर हे सगळं बघायला आवडत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ कधी येतोय ते लगेचच तुम्हाला समजेल. ब्रेकफास्टच्या टिप्स समजून घेण्याच्या आधी एक छोटासा मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे. हा संपूर्ण व्हिडिओ ब्रेकफास्टचे बेनिफिट्स, ब्रेकफास्ट प्लॅन कसा करायचा हे सगळं बघितल्यानंतर आम्हाला खात्री आहे काही लोकांची अशी तक्रार असेल की आम्हाला सकाळी भूकच लागत नाही. आणि अशा लोकांकडे बघून काही असं म्हणणारेही घरात लोक असतात की आम्ही पहिल्या अर्धा तासात जर काही खाल्लं नाही तर आम्हाला कसं तरी व्हायला लागतं. मग हे दोन प्रकार काय असतात ते थोडंसं समजून घेऊया. काही जण हे सूर्यफुलासारखे असतात. म्हणजे सकाळी उठल्यापासून ते एनर्जेटिक, टवटवीत असतात आणि त्यांना भरपूर भूक लागते आणि जसा सूर्यास्त जवळ यायला लागतो त्यांची भूक कमी कमी होत जाते. आणि काही लोक रातराणीसारखे असतात. ते 12-1 नंतर त्यांचा दिवस छानपैकी चालू होतो, ते जास्त प्रोडक्टिव्ह होतात, छान काम करू शकतात आणि त्यांना रात्रीपर्यंत भूक लागत असते. आता ह्याच्यात काही चूक किंवा बरोबर आहे याच्या खोलात आधी न शिरता आपण हे ॲक्सेप्ट केलं पाहिजे की प्रत्येकाचा बॉडी टाईप वेगळा असतो आणि त्याप्रमाणेच त्याचा आहार ठरवला जातो. ब्रेकफास्ट हा ह्या दोन्ही प्रकारच्या लोकांनी करायलाच हवा. परंतु जर आपण दुसऱ्या प्रकारात मोडत असू म्हणजे रातराणीसारखं तर त्यांनी थोडासा हलका ब्रेकफास्ट, हलकी न्याहारी घेऊन सुरुवात करायला हवी. एकदम तुम्ही त्यांना आत्ता मी व्हिडिओमध्ये सांगणारे तसं सगळं द्यायला लागलात तर ते काहीच खाणार नाही. त्यामुळे ते सगळे कंपोनंट्स येतील असंच, परंतु हलकी न्याहारी, हलका ब्रेकफास्ट त्यांनी करून त्यांच्या दिवसाची सुरुवात करायला हवी. आणि हळूहळू रात्रीचं जेवण ते जितकं लवकर घ्यायला लागतील तेवढं त्यांचं सकाळचं सायकल हळूहळू सुधरत जाईल. कारण की रात्री उशिरा जेवणं हे आरोग्यासाठी चांगलं नाही आहे हे आपल्या सगळ्यांना आत्तापर्यंत माहीत आहे. परंतु आपला बॉडी टाईप सेकंडमध्ये मोडत असेल तर आपल्याबरोबर काहीतरी चुकीचंच होतं आहे किंवा घरातल्यांनी सुद्धा हा व्यवस्थित नाश्ता करत नाही म्हणून याला असं होतं तसं होतं असं म्हणण्याची गरज नाही. अशी दोन्ही प्रकारची माणसं असतातच. आपल्या संपूर्ण दिवसातलं खरं तर सर्वात महत्त्वाचं हे मील आहे, पण बरेचदा ते दुर्लक्षित राहतं. म्हणजे कसं, मी चहा बिस्किटच खाल्लं किंवा ब्रेड टोस्ट खाल्ला, सकाळची उरलेली पोळी चहात बुडवून खाल्ली, माझा झाला ब्रेकफास्ट असं आपण म्हणतो आणि सगळा आपला फोकस हा दुपारचं जेवण आणि रात्रीच्या जेवणावर असतो. परंतु हेल्दी ब्रेकफास्ट करण्याचे असंख्य फायदे आहेत जे आपण या व्हिडिओत शेवटी समजून घेणार आहोत. आता आपण बघूया की ब्रेकफास्ट प्लॅन करताना 3 गोष्टी कुठल्या लक्षात घ्यायच्या असतात. ते म्हणजे कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स आणि फायबर. या 3 गोष्टी आपल्या ब्रेकफास्टमध्ये असायलाच पाहिजेत. मग आता आपण एक एक करून बघूया की या 3 गोष्टी आपण कशा आपल्या ब्रेकफास्टमध्ये किंवा न्याहारीत आणू शकतो. तर पहिला भाग आहे कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट्स म्हणजे कार्बोदके. म्हणजे काय, तर आपल्या जेवणात असणारी सगळी धान्य आणि त्यापासून बनलेले पदार्थ. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्या इंडियन मेनूमध्ये पराठा, पोळी, घावन, इडली, डोसा, त्याच्यानंतर चिला, हे जे सगळ्या गोष्टी असतात, उपमा, पोहे, तर ह्या सगळ्या गोष्टी कार्बोहायड्रेट्स आहेत आणि ते आपल्या ब्रेकफास्टमध्ये असणं अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे आपण जे उपमा, पोहे, इंडियन ब्रेकफास्ट नॉर्मल जो खातो तो आपल्या ब्रेकफास्टमध्ये जर असेल तर आपल्याला कार्बोहायड्रेट्स आपोआपच मिळणार आहेत. परंतु ह्याच्यामध्ये एक मुद्दा असाही आहे की ब्रेड, टोस्ट, बिस्किट्स यामध्ये पण कार्बोहायड्रेट्स आहेत, पण ते रिफाईंड फॉर्ममध्ये असतात. म्हणजे त्याच्यात मैदा असतो आणि अर्थातच मैदा रोज खाऊन आपलं वजन वाढतं आणि इतर हेल्थ इश्यूज होतात. त्यामुळे आपण जितकं ब्रेकफास्टमध्ये फ्रेशली बनवलेल्या गोष्टी म्हणजे जसं उपमा, पोहे आहेत किंवा नाचणीचा चिला आहे, मुगाचा डोसा आहे,
ओट्सचा डोसा आहे, त्याच्यानंतर मिक्स डाळींचे घावन आहे. अशा वेगवेगळ्या गोष्टी जितक्या इन्क्लूड करू शकू तेवढं आपल्या तब्येतीसाठी ते छान असणार आहे आणि आपलं पोटही त्यांनी व्यवस्थित भरणार आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे प्रोटीन्सचा. आता जे लोक रेग्युलरली जेवणामध्ये अंडी, दूध या गोष्टी खातात त्यांचं प्रोटीन ऑटोमॅटिक जातं. परंतु बरीच मोठी माणसं इस्पेशली आठवड्यातनं 2 वेळाच अंडी खातात, पण मग बाकीचे 4 दिवस 5 दिवस काहीच प्रोटीन जात नाही, किंवा दूध रेग्युलरली बऱ्याच लोकांकडनं प्यायलं जात नाही. पण प्रोटीन रिच ब्रेकफास्ट असणं खूप आवश्यक आहे, ज्यामुळे 2 फायदे होतात. एक तर दिवसाची सुरुवातीलाच आपण प्रोटीन खाल्ल्यामुळे दिवसभर आपला स्टॅमिना छान मेंटेन राहतो, पोट भरलेलं राहतं आणि प्रोटीन आपल्या आतमध्ये घडणाऱ्या प्रत्येक प्रोसेससाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रोटीन्स खाणं आवश्यक आहे. आणि दुसरं म्हणजे आपण जर फक्त कार्बोहायड्रेट्स म्हणजे फक्त पोहे खाल्ले, फक्त उपमा खाल्ला, फक्त इडली खाल्ली, डोसा खाल्ला तर आपले जास्त पोट भरण्यासाठी आपल्याला खूप जास्त खावं लागतं. पण तेच जर त्याच्याबरोबरीने आपण एखादं उकडलेलं अंडं घेतलं किंवा 1 ग्लास दूध प्यायलं किंवा स्प्राउट्स थोडेसे उकडलेले स्प्राउट्स खाल्ले म्हणजे कडधान्य, मोड आलेली कडधान्य खाल्ली तर यामुळे आपोआपच आपण कार्बोहायड्रेट्स कमी खातो आणि अतिरिक्त कार्बोहायड्रेट्स खाल्ल्यामुळे जे वजन वाढतं, फॅट्स वाढतं त्यावरही आपण अटकाव घालू शकतो. मग आपण ब्रेकफास्टमध्ये काय काय प्रोटीन्स इन्क्लूड करायचे आहेत? आपण दूध पिऊ शकतो, दही घेऊ शकतो. आता थालीपीठ केलं आहे, पराठा केला आहे, याबरोबर तुम्ही दही किंवा दह्यातला रायता खाऊ शकता. त्याच्याबरोबरीने जर जे नॉन व्हेजिटेरियन असतील ते अंडी खाऊ शकतात. आणि त्याच्या व्यतिरिक्त मगाशी मी म्हटलं तसं मोड आलेली थोडीशी कडधान्य आपण वाफवून आपल्या ब्रेकफास्टच्या बरोबर घेऊ शकतो. जर आपण इडली डोसा खात असू तर आपण थोडंसं थिक सांबार बनवलं तर ती डाळ असते त्यामुळे त्याच्यातूनही आपल्याला प्रोटीन जातं. जर आपण काही वेस्टर्न डिश ट्राय करत असू तर आपण हमस वगैरे घेऊ शकतो जे चिकपी म्हणजे छोल्यापासून बनवलेलं असतं त्यामुळे त्याच्यात पुन्हा एकदा आपल्याला प्रोटीन्स मिळतात. जर पराठा करत असू किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये आपण थोडंसं पनीर किसून घातलं तर आपोआपच आपल्याला त्यातनं सुद्धा प्रोटीन्स मिळतात. अशा प्रकारे आपल्या रोजच्या ब्रेकफास्टमध्ये थोड्या प्रमाणात तरी प्रोटीन्स आहेत की नाही हे ब्रेकफास्ट प्लॅन करताना प्रत्येकाने ह्याचा विचार केला पाहिजे. तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे फायबर. आता फायबर का महत्त्वाचं आहे याचा एक अख्खा व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी केलेला आहे. अगदी डिटेलमध्ये मी फायबर रोजच्या जेवणात कसं घेऊ शकतो, त्याचे हेल्थ बेनिफिट्स काय आहेत हे दिले आहेत. मी ह्याची थंबनेल तुम्हाला शेअर करते, आय बटनमध्ये लिंक आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक असेल. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, कारण आपल्या बऱ्याच जणांच्या जेवणामध्ये रेग्युलरली फायबर मिसिंग असतं. फायबरचं प्रमाण कमी खाल्लं जातं आपल्या बऱ्याच जणांकडून. फायबर म्हणजे काय तर तंतुमय पदार्थ. मग त्याच्यामध्ये काय येतं? सगळी फळं आणि भाज्या हे मुख्य. या व्यतिरिक्त आपले नाचणी, ज्वारी, बाजरी, ओट्स या सगळ्यातनं सुद्धा आपल्याला फायबर मिळतं. पण मुख्य सोर्स म्हणाल तर फळं आणि भाज्या आणि ड्राईड फ्रूट्स म्हणजे मनुके, त्याच्यानंतर जर्दाळू, ह्या गोष्टी ड्राईड फ्रूट्स ज्याला आपण म्हणतो ते सगळे. मग आपण हे फायबर आपल्या कसं इन्क्लूड करू शकतो ब्रेकफास्टमध्ये? तर पहिली गोष्ट म्हणजे आपण सकाळी उठल्या एक 7-8 काळ्या मनुका खाल्ल्या, एखादा जर्दाळू खाल्ला किंवा एखादा खजूर खाल्ला, तर एखादा ड्राईड फिग म्हणजे अंजीर खाल्ला, सुका अंजीर खाल्ला, तर ह्या गोष्टींमधनं नॅचरल फॉर्ममध्ये आपल्या पोटात फायबर जातं. आणि ह्या ड्राईड फ्रूट्समध्ये इतर पण अनेक गोष्टी, आयर्न चांगल्या प्रमाणात असतं त्यामुळे आपण त्याही गोष्टींचा बेनिफिट घेऊ शकतो. या व्यतिरिक्त ब्रेकफास्टमध्ये कार्ब्स आणि प्रोटीन नंतर तुम्हाला जर अजून फळ खाणं खूप हेवी होत असेल तर तुम्ही असं करू शकता की घरातनं ब्रेकफास्ट करून निघायचं आणि ऑन द वे असताना किंवा ऑफिसमध्ये पोचल्यावर काही लोकांना थोडीशी भूक लागते किंवा 11 वाजता वगैरे भूक लागते तेव्हा एखादं फळ खायचं. परंतु फायबरचा वापर हा प्रत्येक मीलमध्ये व्हायलाच हवा, परंतु सकाळी केला असता त्याचे अजून बेनिफिट्स आहेत. तुम्ही जर रोज सकाळी उठून व्यायाम करत असाल तर तुम्ही सकाळी उठून जर आधी ड्रायफ्रूट्स किंवा साधं एखादं फळ खाल्लं तर तुम्हाला व्यायाम करायला छान एनर्जी मिळते. त्याचा वापरही आपल्या शरीरात त्याचा आपल्याला स्टॅमिना टिकून राहतो आणि मग त्याच्यानंतर ब्रेकफास्ट करायचा असंही तुम्ही फॉलो करू शकता. परंतु प्रत्येक जेवणात तंतुमय पदार्थ असणं मस्ट आहे. या व्यतिरिक्त आपण जे ब्रेकफास्टच्या गोष्टी करतो आहोत त्याच्यात जास्तीत जास्त भाज्यांचा वापर करायचा. उपमा केला तर त्याच्यामध्ये गाजर घालायचं, ग्रीन पीस घालायचे म्हणजे मटार घालायचे,
थालीपीठ केलं तर त्याच्यात एखादी पालेभाजी घालायची किंवा कोबी वगैरे घालायचा, ते खूप छान लागतं. असे मॉडिफिकेशन्स आपण आपल्या रोजच्या ब्रेकफास्टच्या गोष्टींमध्ये सुद्धा करू शकतो, जेणेकरून जास्तीत जास्त फायबर खाल्लं जाईल, त्यांनी छान पोट भरेल, हेल्दी गोष्टी आपल्याला मिळतील आणि पुन्हा एकदा कॅलरी कंट्रोल करायला सुद्धा सोपं पडेल. आता चौथा मुद्दा आहे, जेव्हा आपण घरी नसतो तेव्हा ब्रेकफास्टचं काय करायचं. आता असे खूप जण आहेत ज्यांना सकाळी खूप घाई असते, ब्रेकफास्ट बनवायला वेळ नसतो, किंवा काही काही जण जर घराच्या बाहेर राहत असतील, एकटे राहत असतात, किंवा जे कोणी बॅचलर मुलं असतील जी अशा ठिकाणी राहतात जिथे त्यांना क्विकली घरचा ब्रेकफास्ट मिळू शकत नाही किंवा बनवायला वेळ मिळत नाही आहे, अशा लोकांनी एवढा इलॅबरेट ब्रेकफास्ट कसा करावा असं कोणालाही वाटू शकतं. मग असा साग्रसंगीत ब्रेकफास्ट करायला तुम्हाला वेळ नसेल तर मी आता तुम्हाला काही बाहेर मिळणाऱ्या परंतु त्यातल्या त्यात आपण त्याच्यात हेल्दी मॉडिफिकेशन्स कसं करू शकतो त्याविषयी थोडंसं सांगणार आहे. 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे रोज तुम्ही उठून वडापाव, समोसा पाव, ब्रेड रोल अशा गोष्टी खाल्ल्या तर तुम्हालाही माहिती आहे की तुमच्या हेल्थला त्यांनी प्रॉब्लेम होणार आहे. नुसतंच जिभेला चमचमीत लागतं म्हणून खाऊन उपयोग नाही आहे. त्यामुळे बेकरी प्रॉडक्ट्स अवॉइड करायचे, हे इथे सुद्धा हा नियम आहेच. परंतु मग काय खावं, तर ॲटलिस्ट ज्या गोष्टी तळलेल्या आणि मैदा असलेल्या नाही आहेत त्या खाण्याचा प्रयत्न आपण करू शकतो. कसं, तर इडली सांबार आहे, डोसा आहे किंवा उत्तप्पा आहे, भाज्या घातलेला उत्तप्पा काही काही ठिकाणी मिळतो, ॲटलिस्ट टोमॅटो कांदा तरी घातलेला असतो, किंवा पराठे, काही काही ठिकाणी पराठे मिळतात, उपमा पोहे तुम्ही खाऊ शकता. तर या गोष्टींमध्ये ॲटलिस्ट खूप तेल नसतं किंवा मैद्याच्या गोष्टी नसतात, त्यामुळे ह्या गोष्टी आपण प्रिफर कराव्यात. आणि मग आपण ऑफिसला जाताना आपण एखादं अंड उकडून नेऊ शकतो, किंवा बाहेर ताक हल्ली खूप इझिली मिळतं, तर तुम्ही 11च्या सुमारास एखादा ग्लास ताक पिऊ शकता, जेणेकरून तुमचा प्रोटीनचा इंटेकसुद्धा त्याच्याबरोबर आपसुकच होईल. आणि फ्रूट्स आणि ड्राईड फ्रूट्स यामध्ये तर काहीच कुकिंग लागत नाही. तुम्ही घरातनं निघताना जर फ्रूट्स किंवा ड्रायफ्रूट्स खाऊन निघालात तर आपोआपच असं होतं की तुम्हाला थोडासा ब्रेकफास्ट बाहेर केलेला, जो थोडा 1 प्लेट उपमा खाल्ला किंवा 1 प्लेट पोहे खाल्ले तरी तो व्यवस्थित पुरतो आणि तुम्हाला डायरेक्ट लंचपर्यंत तुमची भूक म्हणजे तुम्हाला खूप भूक लागत नाही. त्यामुळे या गोष्टींचा विचार बाहेरची मील्स प्लॅन करताना करायचा आहे. या व्यतिरिक्त जर असं होत असेल की ऑफिसच्या ठिकाणी किंवा जिथे कुठे तुम्ही जात आहे तिथे ब्रेकफास्टसुद्धा पटकन मिळत नाही किंवा उपमा पोहे मिळत नाही आहेत, किंवा तुम्हाला एखाद दिवशी कुठेतरी मिटिंगला जायचं आहे, तुम्हाला सकाळी लवकर ट्रॅव्हल करायचं आहे, तर अशा वेळेस सरळ घरात ग्रॅनोला बार्स किंवा एनर्जी बार्स जे मिळतात ते आणून ठेवायचे. फक्त त्याच्यामध्ये एक गोष्ट बघायची की त्याच्यामध्ये कुठलेही ॲडेड शुगर फ्री वापरलेलं नाही आहे ना, किंवा अशा कुठल्या गोष्टी घातलेल्या नाही आहेत ना, ते खूप जास्त प्रिझर्वेटिव्ज आहेत जेणेकरून तुम्हाला त्रास होऊ शकतो. आणि मग ज्यावेळेस, अर्थात रोज खायचे नाही आहे, पण ज्यावेळेस तुम्हाला खूपच घाई आहे, ब्रेकफास्ट करायला वेळ नाही आहे, तर ब्रेकफास्ट स्किप करण्यापेक्षा तुम्ही तो एक बार ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सीड्स आहेत, गोडपणासाठी खजूर, जर्दाळू किंवा खारीक पावडर अशा गोष्टी वापरलेल्या आहेत, असा एक बार खाल्ला तर त्याच्यातनं तुम्हाला कार्ब्स, प्रोटीन आणि थोडंसं फायबर ह्या तिन्ही गोष्टी थोड्या मिळतील आणि तुमचं पोटही भरलेलं राहील. त्यामुळे ब्रेकफास्ट स्किप करण्यापेक्षा अशा गोष्टींचा तुम्ही नक्कीच विचार करू शकता. अगदीच काही ऑप्शन नसेल तर आपण थोडंसं ओट्स किंवा म्युस्ली, ड्राईड फ्रूट्स घालून दुधाबरोबर किंवा सोया मिल्कबरोबर वगैरे घेऊ शकतो. पण शक्यतो प्रेफरन्स द्यायचा फ्रेशली मेड गोष्टींसाठी, कारण त्या पचतात छान. त्याच्यामध्ये काही ॲडेड बाहेरच्या गोष्टी, पॅकेज जेव्हा आपण एखादी गोष्ट खातो तेव्हा त्याच्यात डेफिनेटली काही ना काहीतरी असं घातलेलं असतं ज्याने आपल्याला त्रास होऊ शकतो. त्यामुळे जेवढं फ्रेश खाता येईल तेवढं खायचा प्रयत्न करायचा. आता 5व्या मुद्द्यामध्ये आपण रेग्युलरली रोजच्या रोज ब्रेकफास्ट करण्याचे फायदे समजून घेणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे आपण सकाळी उठल्यानंतर ब्रेकफास्ट केला असला की आपोआप ओव्हर इटिंग अवॉइड होतं. म्हणजे काय, सकाळी नीट ब्रेकफास्ट झाला नसला की तुम्ही हा घेतला असेल की दिवसभर काहीतरी खावंसं वाटत राहतंच. माझी आजी नेहमी म्हणायची, नीट नाश्ता केला नाही की खाका सुटते. म्हणजे काय, दिवसभर काहीतरी खात राहावं, चरत राहावं असं वाटतं. त्यामुळे ओव्हर इटिंग होतं उगाचच. त्यामुळे सकाळी एकदा छान ब्रेकफास्ट झाला की दिवसभर ओव्हर इटिंग होत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जर आपल्या ब्रेकफास्ट आत्ता सांगितलेल्या कॉम्बिनेशनप्रमाणे फायबर, प्रोटीन आणि कार्ब्स व्यवस्थित असतील तर नुसतेच कार्ब्स न खाल्ले जाता एक छान कॉम्बिनेशन खाल्लं जातं
ज्याच्यामुळे तुम्हाला दिवसभरासाठी लागणारी सगळी न्यूट्रिएंट्स मिळतात, सगळी पोषक तत्व मिळतात। तिसरा मुद्दा आहे की ब्रेकफास्ट व्यवस्थित केला तर आपण आपला स्टॅमिना खूप छान प्रकारे मेंटेन राहतो। आपण वर्कआउट करून त्याच्यानंतर ब्रेकफास्ट केला तर आपला काही मसल लॉस झालेला असेल तो भरून निघतो आणि दिवसभर आपण एनर्जेटिक आणि ॲक्टिव्ह राहू शकतो। पुढचा मुद्दा आहे की ब्रेकफास्ट व्यवस्थित केल्यामुळे आणि जर आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याच्यात प्रोटीन असेल, फळं, भाज्या सगळं छान असेल तर आपला मूडसुद्धा दिवसभर छान राहतो। तुम्ही हा अनुभव घेतला असेल, जर ब्रेकफास्ट नीट झाला नसेल, थोडंसंच काहीतरी खाल्लं आहे किंवा नुसता चहाच प्यायला आहे तर बऱ्याचदा आपली दिवसभर चिडचिड होते, सोप्या सोप्या गोष्टी पटकन सुटत नाहीत असं वाटतं, छोट्या छोट्या प्रॉब्लेम्सवर आपण रागावतो, फ्रस्ट्रेट होतो। पण तेच जर व्यवस्थित ब्रेकफास्ट केला तर आपण छान चांगल्या मूडमध्ये दिवसभर राहू शकतो। त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे, ज्या लोकांना सध्या खूप लोकांना हा प्रॉब्लेम होतो की फ्रिक्वेंट ॲसिडिटी होते, सारखं जळजळल्यासारखं होतं, डोकं दुखतं, कारण बऱ्याच जणांची झोप व्यवस्थित होत नाही किंवा खूप कामाचा स्ट्रेस असतो। अशा वेळेस जर शिवाय तुम्ही ॲडिशनली ब्रेकफास्ट स्किप केलात तर रात्रभराचा उपास झालेला असतो, आपल्या शरीराला सकाळी काहीतरी इंधन फ्युअल लागतं, ते जर दिलं नाही तर नुसतंच ॲसिड सिक्रेट होत राहतं आणि जसं जसं ऊन वाढत जातं, सध्या तर खूप हीट होते, जसं जसं ऊन वाढत जातं तसं तसं ॲसिड सिक्रेशन वाढतं आणि आपल्याला खूप अस्वस्थ वाटायला लागतं, ॲसिडिटी खूप मोठ्या प्रमाणात वाढते। त्यामुळे ज्यांना फ्रिक्वेंटली ॲसिडिटीचा त्रास होतोय त्यांनी कधीच ब्रेकफास्ट चुकवायचा नाही। मी मगाशी सांगितलं तसं तुम्हाला जर ब्रेकफास्ट बनवायला वेळ नसेल तर काहीतरी तुमच्याजवळ ड्रायफ्रूट्स ठेवा, फ्रूट्स ठेवा, पण तुमचा उपास मोडलाच पाहिजे तरच तुमची ॲसिडिटी कमी होऊ शकते। ज्यांना वेट लॉस करायचा आहे किंवा फॅट लॉस करायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा ब्रेकफास्ट करणं मस्ट आहे, कारण तो तुम्ही व्यवस्थित केला तरच तुम्ही उरलेल्या दिवसात व्यवस्थित प्रकारे खाऊ शकता, जेणेकरून तुम्हाला खूप भूक लागून अशी वेळ येत नाही की काही विचार न करता जे दिसेल ते खायला लागतंय। हे सर्वात धोकादायक असतं वेट लॉससाठी, त्यामुळे वेट लॉससाठी सुद्धा ब्रेकफास्ट आपल्याला मदत करतो। अनेक रिसर्चने असं दाखवलं आहे, जर तुम्ही सकाळी उठून कार्ब्स, प्रोटीन, फायबर रिच ब्रेकफास्ट केलेला नसेल तर तुम्हाला दिवसभर शुगर क्रेविंग्ज येत राहतात। असं का होतं? कारण ब्रेनला काम करण्यासाठी कार्ब्सची किंवा शुगरची गरज असते। जर तुम्ही त्याला ते व्यवस्थित सकाळी दिलं नाही तर दिवसभर एनर्जीसाठी तो काहीतरी शोधत राहतो आणि म्हणून मग तुम्हाला कुठे चॉकलेटच खावं, सारखा चहाच प्यावा, कॉफीच प्यावी असं सारखं वाटत राहतं, कारण ब्रेन इज डिप्राइव्ड किंवा ब्रेनला व्यवस्थित त्याला हवं असणारं ग्लुकोज किंवा एनर्जी मिळालेली नाही आहे आणि त्यामुळे शुगर क्रेविंग्स येत असतील किंवा खूप गोड खावंसं वाटत असेल, अतिरिक्त चहा कॉफी सतत प्यावीशी वाटत असेल, चहा प्यायला नाही तर मला एकदम लो वाटतं, एनर्जी डाऊन वाटते, याचं बऱ्याचदा कारण ब्रेकफास्ट नीट न होणं हे असू शकतं। असे सगळे बेनिफिट्स असणारी सकाळची न्याहारी किंवा ब्रेकफास्ट हा मस्ट आहे, आपण सगळ्यांनी तो केला पाहिजे आणि वीकेंडला जर आपण थोडंसं प्लॅनिंग केलं तर रोज आपण हेल्दी ब्रेकफास्ट आज सांगितल्याप्रमाणे नक्की खाऊ शकतो। मी आपल्या चॅनलवर आत्तापर्यंत ब्रेकफास्टच्या काही रेसिपीज टाकलेल्या आहेत, तुम्हाला जर पटकन बनणारे आणि हेल्दी ब्रेकफास्ट ऑप्शन्स हवे असतील तर तुम्ही त्याच्या सगळ्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते। द ग्रीन पंच चॅनलला तुम्ही व्हिजिट करून नक्की त्या रेसिपीजसुद्धा पाहू शकता आणि तोपर्यंत छान खा, छान ब्रेकफास्ट बनवा। तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये टाका आणि आपला चॅनल बघत राहा। धन्यवाद।